महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वैचारिक दिशा आता सुस्पष्ट झाली आहे। आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे राज्यात पुन्हा एकदा पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे। तसंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जोर कमी झाल्यानं ती जागा व्यापण्यासाठी सुद्धा राज ठाकरे यांची पावलं पडत असल्याचं सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा हिंदुत्वाची गुढी उभारली आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार घमासान सुरू आहे। युती आणि आघाडी या दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये राजकीय कुस्ती सुरू असताना राज ठाकरेंनीही जोरदार शड्डू ठोकलाय। गेल्या वर्षी राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला होता। आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारनं त्यावर कारवाई केली होती। आता माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर हटवण्यात आली। एकंदरीतच 90च्या दशकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी घोषणा देऊन शिवसेना राज्यभरात पसरवली होती आणि आता त्याच मार्गावरून राज ठाकरेंनी मार्गक्रमण सुरू केलंय। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ती मजार होते आहे, ती काढली नाही तर आम्ही असं करू किंवा लाऊडस्पीकर वरती काढा, म्हणजे ते कट्टर हिंदुत्व किंवा म्हणजे त्यांच्या त्या मूळ ब्लूप्रिंटपासून दूर जाणारं अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन ते चाललेत। याचा अर्थ त्यांच्या एक लक्षात आलं आहे की विकासाचं राजकारण करून मतं मिळत नाहीत, तर असं जे जे काय आहे तर ते एक मूळ ट्रॅक सोडून हे नवे मुद्दे घेऊन आणि थोडंसं म्हणायला गेलं तर थोडं पॉप्युलर मुद्दे घेऊन ते पुढे जात आहेत। राज्यामध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात पक्षातल्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे राज्यातील नागरिकांची उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। सहानुभूती कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी राज्यभरात सभा आणि दौऱ्यांचा धडाका लावून दिला। त्यामुळे राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीनं आता राजकारण सुरू केलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीवर आता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरे गट महाविकास आघाडीच्या सोबत असल्यानं त्यांना आधीप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेता येत नसल्याचं स्पष्ट झालंय। आघाडीमुळे ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर अनेक मर्यादा आल्या आहेत। आता तो पक्ष पुनर्बांधणीचं जे आव्हान जे उद्धव ठाकरेंच्याकडे आहे तर तितकंसं तीव्र आव्हान राज ठाकरेंच्या समोर नाही आहे आणि सामान्य माणूस हा नेहमी लढणाऱ्या नेत्याच्या बाजूने जातो। लढणाऱ्या नेत्याचं आकर्षण असतं सामान्य माणसाला, तर ते तोचा जर विचार केला तर मग राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना रिप्लेस करतील असं काही दिसत नाही। राज्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात। पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील होत आहेत। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची वैचारिक दिशा स्पष्ट झाली आहे। आक्रमक हिंदुत्वाच्याच मार्गानं आता मनसे पुढे जाताना दिसतेय। मात्र मनसे एकट्यानं राजकीय वाटचाल करेल की महायुतीत प्रवेश करेल हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।